हवी हवीशी तुझ्या माझ्या वळणावर गाताना हवे मध्येच जरा गमत. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 6:45 वाजलेत आणि लगेच बघा पूर्ण भरलेलं आहे आणि बाईकवरती लोड करतो. आता हा कदाचित घरी जायचा ब्लॉग असेल आणि आय होप तुम्हाला ह्या आधीची सिरीज खूप आवडली असेल. मला काही गोष्टी एक्सप्लोअर करता नाही आल्या कारण पाऊस खूप होता आणि काही पर्सनल गोष्टी होत्या, त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं. त्याबद्दल खूप खूप सॉरी सर्वांना. पण जे पण शूट केलेलं आहे, जे पण तुम्हाला दाखवलं किंवा जे मी पाहिलेलं आहे ते खरंच खूप भाग्यवान लोकांना पाहायला मिळतं. मी त्यामध्ये खूप खुश आहे जे मला भेटलं त्याबद्दल. आणि खरंच ही 10-12 दिवस खूप छान होते माझ्या आयुष्यातले. खरंच खूप मजा आली आणि आता घरी जायचा हा ब्लॉग असेल. चला मग आपण बाईकवरती लगेच लोड करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या. तर माझं लगेच लोड करून तुम्हाला डायरेक्ट मोठं ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. चला मग बरं सर, आपलं लगेज लोड झालेलं आहे आणि वल्ला हँड ग्लोव्ज मी घातलेला आहे आणि एकदा जाता तो हॉटेलवाल्याला सांगतो की चाललं म्हणून. प्लॉट चल. पुन्हा आपण अयोध्येच्या रस्त्यावरती लागलेलो आहोत. आता गुगल मॅपप्रमाणे आपण बरोबर जाते का माहीत नाही. हो, रात्री किती गर्दी होती बापरे इथे आणि आता बघा काहीच नाही आहे. पुन्हा एकदा अयोध्येचे रस्ते बघून या, भारी आहेत, जबरदस्त रस्ता. मी रात्री रस्ता विसरलो होतो हरवलो होतो काय माहीत नाही. पण आलो, एकाला विचारलं जस्ट ओला पुढे पुढे जा असं करत मी आलो. भारी आहे बघ. इथे माकडं भरपूर आहेत आणि जर तुम्ही नीट पाहिलंच नाही ते पहिल्या एकदम जुनी घरं पण आहेत इथे बघा, हे तोडलेली आहेत असं होत. आपलं जे घर आहे इथून 1500 किलोमीटर दाखवते. आता 1500 किलोमीटर तर होणार नाही एवढं मला माहिती आहे, एवढं नक्की आहे. हो ये बरोबर चाललं ना. अरे हे मंदिराच्या इथे घेऊन चाललं मला. हो ये काय माहिती पुढे गेलं कळलं बरोबर आहे का नाही. पुन्हा आपण मंदिराच्या इथं आलेलो आहोत. तो मंदिराचा जो मेन गेट आहे बघत असाल बघा, इथं तुम्हाला दिसलं आता बघा. इथून आतमध्ये जातो आणि राम मंदिर थोडंसं दिसतं. आता तुम्हाला दिसत नसेल, आता मी जाऊन आलो मला दिसतं, पण मस्त आहे. इथून एक्झिट पॉईंट आहे बघा, इथून आपण बाहेर येतो या रस्त्यावर. इथून बाहेर येतो, टोक दिसते मंदिराची. पण जसं की हे म्हणतात ना की ते मंदिराचे काही हॉटेल्स वगैरे आहेत, खरं सांगतो तुम्हाला खूप घाण आहेत. ते 300-400 रुपयाला येतात बोलतात ना, खूप घाण आहेत. मी काल जाऊन पाहिलं ना, शोधलं मी काल म्हणजे स्वस्तामध्ये भेटतंय का, तर खरंच खूप घाण आहेत. मी तर बोलतो एवढा लांब येता ना तुम्ही जरा बऱ्यापैकी हॉटेल बघा, भले थोडं कमी थोडेसे 2 पैसे जास्त जाऊ द्या, पण चांगला बघा. खरंच मस्कर नाही करत. इथून पण एंट्री गेट असेल. पण खरंच राम मंदिर जे आहे ना, म्हणजे फ्रँकली माझा ओपिनियन सांगतो तुम्हाला,
70% बनलेलं आहे, 30% बाकी आहे. आणि त्या 30% मध्ये खूप घाण आहे, चिखल आहे आतमध्ये. आणि प्लस म्हणजे तुम्हाला खूप चालावं लागतं, चालायची तयारी ठेवा फक्त. आणि चालावं लागतं म्हणून इथे व्हीलचेअर आहेत जे आपले अपंगांसाठी असतात ना, ते कोणाला जर नसेल चालायला जमत तर त्या लोकांसाठी ते ठेवलेलं आहे त्यांनी. आणि काय, आणि हां बाकी एवढंच आहे, बाकी काय एवढी व्यवस्था नाही इथे. तर इथं तर थोडंसं विचार करून येता. कमीत कमी तुम्हाला समजा हॉटेल तुमचं जवळपास असेल तर चांगली गोष्ट, जर लांब असेल तर मग अवघड आहे. असंच आहे, बाकी मस्त आहे. तो कहाँ से जाना है? वो हाईवे पे जाना है, तो ये किस लिए? ये चालू है ना? नहीं, ये कमा चल रहा है आगे से, इधर से. ओके, वो गाड़ी तो आ रहा है वहाँ से. इधर से गाड़ी आ रही नहीं यार, यहाँ से तो नहीं आया. काय घाले खरं सांगतो, इथं फक्त VIP कल्चर खूप चालतं. VIP लोकांसाठीच इथे व्हॅल्यू, बाकी कोणाला व्हॅल्यू नाही. आता हा पण रस्ता आहे ना, एक साईडून बंद आहे, एक साईड म्हणजे तिकडून तुम्हाला येऊ देत नाही. तरी पण बघा, काल मला येऊ देत नव्हते, पण बघा आता गाड्या येतात. इथं फक्त त्या मोठ्या लोकांनाच व्हॅल्यू येतं, बाकी छोट्या लोकांना ना असं किड्या मुंग्यासारखं समजतं येतं. आता तो मेन गेट लागेल, तिथून मी काल यायचा प्रयत्न करत होतो, पण तिथून नाही. बघा आता ही गाडी इथून येते, म्हणजे खूप काही पण चालतं इथं. देवाच्या नावाखाली खूप काही गोष्टी इथं केल्या जातात. पण ॲक्च्युली मी खरं सांगतो, ते रामाचं जन्माचं मंदिर आहे ना, ते इथे नाही आहे. तर मी काल लोकांना बघितलं, आणि ते मूर्तीसुद्धा सेम नाही, ही मूर्ती पण दुसरी बनवलेली आहे. कधी अभ्यास करा जाऊन तुम्हाला कळेल मी जे सांगतो. पण इथे ते नाही, जे तुम्ही म्हणताय ना. आणि लोक एवढी आहेत ना, बापरे किती जोरजोरात ओरडतात, जय श्रीराम जय श्रीराम. खरंच श्रद्धा खूप आहे लोकांची, मानलं पाहिजे लोकांनी, भारी आहे. पण हो ये बघा तिथं ना, आय थिंक मला वाटतं तेच असेल जे मी समजतोय. इथून पुढे नाही कमान आहे, अशी मोठी कमान आहे अयोध्याची, दिसते मला. आय थिंक तीच वाटतं. हो ये धन्यवाद. बघा इथून ना बाईकला येऊ दिलं जात नाही, इथून त्याच्या पुढे पण आहे. आय थिंक मला वाटतं फक्त चालत या, गाडी अलाउड नाही आहे. खूप काय गोष्टी आहेत. पण मला असं म्हणजे फ्रँकली असं वाटतं, मी असं नाव नाही ठेवत, पण VIP कल्चर खूप चालतं असं म्हणायला हरकत नाही. काल पण बघितलं, आता बोलतात की फोन अलाउड नाही आतमध्ये. खूप लोकांना मी फोन आतमध्ये फोटो काढताना पाहिलं. ते लिमिटेड लोकांना दिलं जातं. आपल्या सामान्य माणसाला येडच काढतं ती लोक. खरंच काय बोलायचं आता. ठीक आहे, इथं सगळं सर्व ठिकाणी चालतं. कदाचित मी पण VIP असतो तर मला पण VIP एंट्री दिली असते. बरं किती लांब आहे, तुम्ही एवढं लांब चालत येणार आहे इथं. ह्यांनी काय केलं माहिती आहे का, हे चालत जाण्याऐवजी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षा ठेवलेल्या आहेत. बघा असं तुम्हाला दिसतात. तुम्ही त्यात पैसे द्या जा, म्हणजे किती पैसे कमवणार नाही लोक. म्हणजे किती फंड जमा करणार. बघा ह्या इलेक्ट्रिक रिक्षा, तिथून चालत जाणार ना तुमची गाडी लावून कुठेही. तुम्हाला मंदिराची जर जायचं असेल ना, तर ह्या इलेक्ट्रिक रिक्षा भेटतात. 20-20 रुपये घेतात. विचार करा. हो आहे, भारी हवा इथं. हा एक गोष्ट बोलू शकतो की हा वयानं रोजगार मिळतं. पण तुम्ही लोकांना फसून का रोजगार घेताय. मान्य करतो की पुढे गेला ट्रॉफिक जाम वगैरे वगैरे, पण ई रिक्षावाले पण ट्रॉफिक करतात. तुम्हाला कालच्या काही ब्लॉगच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल का माहीत नाही, पाहिलं असेल तर बघा तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल. ते सेमच झालं. माणसांनी ट्रॉफिक केलं का आणि ह्याने ट्रॉफिक काय केलं, सेमच आहे. तर या गोष्टी खूप अशा गोष्टी आहेत की हां मी पावननगरी बोलतात, पण ह्यात खूप लोकांची घरंसुद्धा गेलेली आहेत. लोकांना असं वाटतं राम मंदिर बनलं, चला हे झालं ते झालं. बघा हे मंदिर, हे बघा हे घर बघा. अशी कितीतरी घरं आहेत ना ह्या मंदिराच्या ह्याच्यात गेलेली आहेत. फ्रँकली बोलतो तुम्हाला, ती बाजू कोण मांडणार नाही. आणि मेन म्हणजे ते जे राम मंदिर आहे म्हणजे ओरिजिनल इथे नाही आहेत. ज्यासाठी कोर्टामध्ये एवढी मस्जिद पाडली, पण ते मंदिर इथं नाही आहे. इथलं
बघा जुन्या इमारतीचे काय अवशेष आहेत तिथं बघत असाल, अजून पण आहेत, असं नाही की नाही. तिथलं लोकांनी बघा ही कमान आहे, इथल्या खूप काही गोष्टी तोडून आहेत ना, आणि काही गोष्टी बांधलेल्या आहेत. आता मी बोलत नाही असणार, पण मी तर म्हणतो ना, फक्त मला असं वाटतं की इथं आपण भक्तिमय आहे, इथे जास्त पारंपरिक गोष्टी सांभाळल्या जातात, धर्म सांभाळला जातो. पण खरंच गव्हर्नमेंटचं लक्ष ना या असल्या देवभक्तांकडे खूप आहे. मला असं वाटतं की जरा शिक्षणाकडे लक्ष द्या, हॉस्पिटलवर लक्ष द्या, पण नाही, इथं तसं काही नाही चाललं. इथेच ना सर्व ठिकाणी, पण इकडे जास्त चालतं. इकडे लोकांना कसं जरा येड्यात काढलं होऊन जातात ते. जेव्हा भक्ती येते ना तेव्हा सगळे नमतात. आता बघा, आता आमचीच गोष्ट सांगतो, तुम्ही कितीतरी मोठं ब्लॉगर पाहिले असेल किंवा व्हिडिओ क्रिएटर पाहिले असेल, ते व्हिडिओच्या सुरुवातीला जय श्रीराम बोलतात, जय केदारनाथ, हे भक्तिमय होतं. ह्याच्यात काय होतं की लोक नमली जातात की हा चला देवाचं भक्तिमय देवाचं नाव घेतो, आपण याला फॉलो करूया. पण त्याच्या उलट जी रियालिटी असते ना ती खूप वेगळी असते. तो प्रत्येकाशी बोलताना शिवाय तेवढंच बोलतो. आता एक सोनू म्हणून आहे बघा, तुम्ही दंडवत यात्रा करत होता, त्याचे जर तुम्ही रील बघाल ना, मला इथं जर स्क्रीनवरती भेटलं तुम्हाला दाखवलं, त्याची रील बघायला एकदम भक्तिमय असतं. पण त्याच्या कमेंट बॉक्समध्ये ना तो शिव्या घालतो, चुतिया पागेले काय तू, असं बोलतो. विचार करा, तुम्ही त्या देवाचं नाव घेताय आणि तुम्ही लोकांना शिव्या घालता, काय अर्थ तुम्ही? तो काय वरतून बघत नसेल आणि तुम्ही रडून पैसे घेता, मेरा ये मेरा वो मेरा, असं करून काय बोलायचं लोकांना. लोक पण येण्यासारखी भाई, पैसे द्यायला रेडी होतात लोकांना रडलं का तर देवाचं नाव घेतो, बाबाने बुलाय, हे बुलाय. जाऊ दे, मी वेगळ्या टॉपिकला चाललोय. आपल्याला आता हायवेला निघायचं, नंतर बघू आपण. सॉरी, मी जरा वेगळ्या टॉपिकवर बोललो, पण हे बोलणं खूप महत्त्वाचं होतं. लवकर कोण बोलत नाही, कारण की घाबरतात सगळेजण. आणि मी जे रिअल फॅक्ट सांगतो, मी असं काय खोटं दाखवत नाही. कधी कधी खोटं बोलावं लागतं, फ्रँकली बोलतो मी. काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यात खोटं बोलावं लागतं. बघा, इथे कोणीही धुतलेल्या तांदळासारखं नाही आहे. मी तर ओपनली तुम्हाला सांगतोय की कधी कधी मलाही खोटं बोलावं लागतं, पर्याय नसतो तेव्हा. त्यामुळे जरा समजून घ्या. आणि चला थोडंसं ह्या हायवेला टच होतो, मग तुम्हाला भेटतो. आणि भूक पण लागली मला. रात्री मी एवढं खास काय खाल्लं होतं, फक्त मसाला डोसा खाल्ला होता. काहीतरी खाल्लं पाहिजे आता. बघा, प्रभू श्रीरामाचं मूर्ती आहे इथे. आणि स्वाद अयोध्या म्हणून हॉटेल आहे इथे. जस्ट आता ब्रेड पकोडा खाल्ला, खूप छान होता, मला लय आवडला. थोडंसं ऑइली होतं, पण आता काय करणार, खावं तर लागणार, नाही म्हणून नाही चालत. आता जे काय तुम्हाला असेल ना या एका व्हिडिओमध्येच पाहायला भेटणार. मी काय 2-3 व्हिडिओ बनवत बसणार नाही. हा एक आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जे 1480 किलोमीटर सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. असं नाही की पार्ट 1 पार्ट 2. फ्रँकली बोलतो, जे आहे ते आहे. फक्त मला आता ना चेन लूपसाठी थांबावं लागेल. चेन लूप माझी संपली आहे. चेन आता आवाज करत नाही, पण कुठेतरी पुढे गेलो तर भेटली तर लावतो. एक्चुअली मैं भी काफ़ी पहले स्टार्ट करने जा रहा था. सत्या सागर वगैरह ये सब मेरे दोस्त हैं, MSK सत्या सागर, हमने साथ में प्लान बनाया था. बट मेरी मदर कैंसर पेशेंट है, इस वजह से थोड़ा मैं नहीं कर पाया. बट ये दोनों कर गए. देखो, जिसका नसीब है. तो अभी कहाँ कवर किया? अभी उत्तराखंड गया, केदारनाथ गया था. केदारनाथ से रुद्रप्रयाग, नैनीताल, फिर नेपाल गया, नेपाल से पोखरा गया, पोखरा से मुक्तिनाथ गया, फिर रिटर्न आया. अभी जस्ट अयोध्या गया था, अभी घर पे जा रहा हूँ. अभी कितने फॉलोअर्स हैं, सब्सक्राइबर्स? ज़्यादा नहीं है, 2000 है बस. हाँ. कैसे निकल रहा है रेवेन्यू? रेवेन्यू नहीं सोच रहा, ये तो मैं हॉबी के लिए कर रहा हूँ. पैसा जब आएगा देखेंगे. तो कैसे बेयर कर रहे हैं, खर्चा कैसे बेयर कर रहे हैं? जॉब कर रहा हूँ, काम कर रहा हूँ. जॉब करते हैं. हाँ.
मतलब पार्ट टाइम निकलते हैं। ये तो कुछ नहीं, ये इसके ऊपर रहेंगे ना मर जाओगे आप। कुछ नहीं होना, कुछ नहीं होना। पहले जिन लोगों ने कर लिया वो कर लिया। ये तो जस्ट मैं इसलिए कर रहा हूँ ताकि जब मैं बूढ़ा हो जाऊँ, अभी कितना 33 एज है, तो मैं खुद देखूँ क्या क्या किया था मैंने। बहुत सही बोला, बहुत सही बोला। इससे रहे तो भीख मांगना स्टार्ट कर दो। आप एक काम करो, हाँ आप जो भी ट्रेवल करते हो ना, हाँ। हमारा काम है ट्रैफिक बनाना। कुछ स्टिकर वगैरह नहीं लगा आपने चैनल का? नहीं लगाया क्योंकि मैं क्योंकि सोलो होता हूँ ना। सोलो में क्या होता है ना, जब हम स्टिकर लगाते हैं ना तो लोग फॉलो करते हैं अपने। कोई जिसके दिमाग में रहेगा ना इसको लूटने है करके, तो क्या करेगा, स्टिकर से अपना लोगो देखता है, सब चेक करेगा ये क्या कर रहा है क्या नहीं कर रहा है। तो सेफ क्या है, जब सोलो रहोगे तो स्टिकर मत लगाओ, मुझे ऐसा लगता है। नहीं सही है, सही। कौन सी जगह जा रहे हैं, कैसी जगह, अलग अलग लोग मिलते हैं और किसके दिमाग में क्या चल रहा है ना, कुछ नहीं पता। मैं काफ़ी देर से सोच रहा था आपको टोकूं नहीं टोकूं, मैंने कहा यार आप भी जा रहे हो कहीं परेशान हो, कुछ सही वही कर रहे हो। ये ब्लूटूथ मेरा चार्ज नहीं हो रहा है, कब से पक गया मैं इधर। लेकिन सर एक बात बताऊं, मैंने अभी 15 साल से मैं घूम रहा, पहले साइकिल से घूमता था, अभी तो बाइक ले लिया मैंने। एक बात बता सकता हूँ कि देखो क्या होता है ना, जब करना है ना कर लो, एक बार समय गया ना। नहीं, मैं प्लान कर रहा हूँ कि थोड़े टाइम बाद वाइफ के साथ निकलूँगा, एक गाड़ी लूँगा, ठीक है, उसमें सेटअप करूँगा, उससे निकलूँगा। नहीं हुआ तो नहीं होगा, नहीं बोल रहा, समझो नहीं फॉलोअर्स बढ़े नहीं बढ़े तो क्या करोगे? फॉलोअर्स नहीं चाहिए। अब जैसे आप घूमने के लिए कर रहे हो ना, मुझे पैसे कमाने के लिए नहीं करना है। हो जाता है एक टाइम के बाद है ना, आपकी वीडियो चलने लग जाती है ना, आप सोचते हो बड़ा वीडियो डालो, अर्निंग आ जाए। लेकिन मैं तो एक ही बोलता हूँ, आपको करना है तो कर लो, कल की बहुत सोचो, कल क्या पता हम है या नहीं है। नहीं, हम लोग केरला का ट्रिप बना रहे हैं, तो मैं सोच रहा था पैकेज लूँ या खुद ही वहाँ निकलूँ, रेंट पे बाइक मिल जाएगी वहाँ पे। देखो कुछ भी करो लेकिन करो, एक बार समय चला गया ना, अभी तो वाइट हो गए बाल। एक बार जब आपके पास पैसा होगा लेकिन चल नहीं पाओगे, दौड़ नहीं पाओगे। नहीं, मैं निकलूँगा, जल्दी निकलूँगा। निकलो, नहीं तो जिंदगी निकाल देंगे हमें। बहुत अच्छा लगा भाई आपसे मिलकर। थैंक यू थैंक यू। चलो, आपकी जर्नी अच्छी हो भाई। मैं भी दुआ करता हूँ कि आपकी ना पूरी हो जाए। थैंक यू भाई। लेकिन ध्यान में रखो, सोचो मत, करो। जल्दी करूँगा भाई। सोचते रह जाओगे तो घर के बोझ के तले दब जाओगे। देखो पैसा तो कमा लोगे, सही बात। समय नहीं कमा पाओगे। तो थैंक यू। खूप वेळेला माणसाचं बोलत होतो, खूप बरं वाटलं बोलून, छान वाटलं। असं लोक विचारायला येतात ना, भारी वाटतं। खूप वेळ झालं कॅमेरा चालू केला नव्हता, मला आता करावा। मला वाटतं दुपारचे किती वाजलेत, 2:30 वाजलेत। यस, आणि गाणे ऐकत ऐकत मी तुमच्याशी बोलतोय। खूप बोर झालं होतं, म्हटलं आता गाणे ऐकावं, भारी वाटते जरा। आता टोटल किती 1200 किलोमीटर राहिलेत। असं वाटतं ते 1200 किलोमीटर कधी होतं आणि घरी पोहोचतं। मला घरचं खायचं आहे, वैतागलो छोले भटुरे खाऊन। वैतागलो म्हणजे बोलतो तेच, आपल्याला सवय ना त्याची। परत बिर्याणी, मोमोज, बघ आता किती वेळ लागतो आपल्याला जायला। एक स्टे तर घ्यावंच लागणार आपल्याला, एवढं नक्की। फायनली आपल्याला टेंट लावायला जागा भेटलेली आहे। बघत असाल आपला टेंट इथं लावलेला आहे आणि आपली बाईक तिथे उभी आहे, बघत असाल। और ये दादा को स्पेशल थैंक्स, जिन्होंने यांनी मला टेंट लावायला खूप जागा दिली, मदद केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। और इनका शॉप है, देखो यहाँ पे देखते रहेंगे। आपली बाइक इथे
चला मग आता थोडासा आराम करतो, जर काय घडलं तर दाखवतो, नंतर मग डायरेक्ट सकाळी भेटूया. चला. भरपूर थंडी आहे बाहेर. मी स्लीपिंग बॅग घेतली आणि वाजले 5 वाजले असतील मला. 5:20 झालेत. भरपूर थंडी आहे, घामून भिजलं. चला बाहेर जाऊन तुम्हाला टेंटच्या बाहेर मी आलो आहे आणि बरंचसं आपली बाईक इथं उभी आहे. आता लगेच ह्याच्यामध्ये भरतो. बरंचसं असा टेंट आहे आणि असं काहीतरी शॉप होतं. बरंचसं हा रस्ता आहे. चला तर निघूया, तुम्हाला टेंट काढण्याचा टाइमलॅप्स दाखवतो. चला. चला लगेज भरून झालेलं आहे आणि इथं असं टेंट लावलं होतं आणि हे असं शॉप आहे बघत असतं एकदम शेवटपर्यंत. आणि सनराईज पण व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता आपण निघूया, कारण खूप उशीर म्हणतात ना, लवकरच आहे. मला असं वाटतं आता 6:45 झाले असेल अंदाजे, असं वाटतं. चला आता निघूया. चलो बाय. चलो चलो करत खूप वेळ झाला. रात्री तर कुत्रे खूप भुकत होते, त्याचं रिझन मला आता कळलं. बघा इथे एका कुत्र्याची डेड बॉडी दिसत असेल तर आज थोडंसं मला फ्रेश व्हायचं, कारण इथं फ्रेश होता नाही आलं आणि नाश्ता पण करायचा. तो डायरेक्ट आता नाश्ता किंवा फ्रेश झाल्यानंतर काय खतरनाक. हो हो, समुद्र आहे. अरे मस्तपैकी खाऊन झालेलं आहे. आता काय हरकत नाही. आता फक्त एक स्टॉप घ्यावा लागेल, तो म्हणजे पेट्रोल भरायला, कारण की अजून 40 किलोमीटर गाडी जाऊ शकते. नंतर पेट्रोल भरावंच लागेल आपल्याला. 40 जाईल, 40-50 तरी जाईल. त्याच्या आधी पेट्रोल भरावं लागेल आपल्याला. चला चला लवकर चला, घरी जायचं आहे, मटण भाकरी खायची. बॅग खाली येते काय. इतना बड़ा गाड़ी दिखाई नहीं देता क्या? चुतिया झाला वेंचोत. वेला असतो वेंचो याच्या नादामध्ये. खूप वेळ शोधल्यानंतर आपल्याला जागा भेटली टेंट लावायला. जसं की कालसुद्धा आपल्याला ते गारमेंटचं होतं, थंडीचं वगैरे स्वेटर होतं, त्यांचे इथे भेटले. आज पण आपल्याला सेम ठिकाणी जागा भेटली. बरं असेल इथे कुठेतरी टेंट लावून थोडं वेळाने. त्यांना आता विचारलं जस्ट, त्यांनी बोललं की ठीक आहे लाव, काय हरकत नाही. आज शेवटचा दिवस आहे कॅम्पिंगचा. उद्या तर काय घरी पोहोचेल या टायमाला. चला मग टेंट लावतो, तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. फायनली आपला टेंट लावून झालेला आहे. खरंच खूप शोधल्यानंतर मला जागा भेटली. जागा भेटत नव्हती, एकाला रिक्वेस्ट केली, त्यांनी मला जागा दिली. खरंच खूप चांगली माणसं जी ह्याचं काम करतात ना, हे आपलं काय म्हणतात थंडीचे वगैरे सामान वगैरे विकतात, किंवा टेडी आहे वगैरे करते. राजस्थानी माणसं खूप चांगले. त्यांनी मला टेंट लावायला जागा दिली. ते बोले जेवला नसतं तर जेवण सांग, मी आम्ही जेवण पण तुला प्रोव्हाइड करतो. खरंच तुम्हाला टेंट दाखवतो. बरं असं असा टेंट आहे. हा जो रस्ता आहे बरं असं इकडे मेन हायवे आहे, हायवेपासून एकदम जवळ आहे. समोर टेंट लावला. बरं सर इथे आपली स्लीपिंग बॅग टाकली का, आणि रस्ता एकदम बघत असं उघड झापड, त्यामुळे जरा त्रास होऊ शकतो म्हणून जरा खाली टाकली. आणि जरा सगळं सामान एक साईडला लावले होते.
खरंच भारी वाटतं. आज कॅम्पिंगचा शेवटचा दिवस आहे आपल्या नेपाळ बाईक राईडचा. कॅम्पिंग तर पुढे होणारच आहे, धमाल होणार आहे. कॅम्पिंगचे काय गोष्ट नाही की कॅम्पिंगचा रिस्पॉन्स मला खूप चांगला येतो. तर खरंच खूप भारी वाटते. चला मग पुढे काय घडलं तर दाखवतो ना, तर मग डायरेक्ट सकाळीच भेटूया. चला. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजायला आलेले आहेत आणि बरंचसं टेंट मी काढलेलं आहे, तर वाइंडअप करून घेतलेलं आहे. आता वाइंडअप करताना का नाही शूट केलं, कारण की रोज मी तेच दाखवते, तुम्ही पण बोर नको व्हायला म्हणून मी काही जास्त शूट नाही केलं. आणि आज मला सांगताना खूप वाईट वाटतं की आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. खरंच हे 10-15 दिवस जे होते आयुष्यातले खूप छान होते. मला खूप आवडलं राईड करायला आणि खूप लोकांचं प्रेम भेटलं. खरं खूप धन्यवाद. आणि काही लोक नवीनसुद्धा आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत. तर मी त्यांना सांगायचं की मी असेच काही छोटे मोठे प्रयत्न करत राहतो. आज ह्याचा शेवट झाला समजा, पण असं नाही की राईडचा शेवट आहे, ह्याच्यानंतर पण आपण राईड्स करणार आहोत. खरंच खूप भारी वाटते मला आणि वाईट पण वाटतं. काय केलं भारी या गोष्टीचं वाटतं की काय केलं मी, काय विचार केला तर काय केलं. अजून खूप काय करायचं होतं पण नाही करता आलं, कारण की दिवस कमी होता आपल्याकडं, बजेट वाढत होतं, मग काय पर्सनल गोष्टी होत्या. पण आज खरंच खूप बरं वाटतं. खूप दिवसाने घरी चाललो. वाईट पण वाटतं, पण काय करावं, घरी जावं लागलं तेव्हा तर आपण नवीन ट्रिपला येऊ शकतो. आपण तोपर्यंत नाही येऊ शकत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर काय नाही, मी प्रयत्न करेल अजून छान व्हिडिओ बनवण्याचे की जेणेकरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल. तर या ट्रिपला मला खूप छान रिस्पॉन्स भेटला. जसं केदारनाथला पण भेटला होता आणि यावेळेस प्लस केदारनाथ प्लस नेपाळ राईड केली, तर खूप छान रिस्पॉन्स आला. काही नवीन लोक आपल्याला जॉईन झालेले आहेत, त्याच्यासाठी मला सांगायचं की तुम्ही अनसबस्क्राईब करू नका की अनफॉलो करू नका. असेच खूप छान व्हिडिओ येणार. परत यात बजेटचे व्हिडिओ येतील की नेपाळला किती खर्च आला, केदारनाथची राईड कशी करायची वगैरे सगळं येईल. तर ते व्हिडिओ बघून जावा जर तुम्हाला जायचं असेल. बघा जाणाऱ्याला कोण थांबू शकत नाही, जसं येणाऱ्याला आपण ये असं बोलू शकत नाही, असं जाणाऱ्याला पण थांबवू शकत नाही. पण नक्कीच मी प्रयत्न करत राहील छोटा मोठा. आणि चला बाईक आपली कोल्ड स्टार्टसुद्धा झालेली आहे आणि आपण आता निघूया. रस्त्यात जर काय मला दाखवण्यासारखं भेटलं तर नक्कीच दाखवेल, नाही तर मग डायरेक्ट आपण महाराष्ट्रामध्ये एंटर झालं होत्या. सलाम. नक्कीच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा जो व्हिडिओ मी शूट करतो मला वाटतं 2 ते 3 दिवसानंतर शूट करतो आहे. मला रस्त्यात काही शूट करता आलं नाही आणि शूट करण्यासारखं काय नव्हतं. मला तेच रिपीट काय करायचं, खाणं पिणं, परत टेंट लावणं. आणि मला वाटतं मी जेव्हा ज्या लोकेशनवर निघालो तिथून मला वाटते आपलं महाराष्ट्र म्हणजे माझं घर जे होतं 450 का 500 किलोमीटर होतं. आणि खरंच खूप मजा आली राईड करताना. आणि रात्री मला खूप उशीर झाला, मग माझी आवडती मटण भाकरी मी खाल्ली. दुधाला काय खाल्लं नव्हतं, मी आल्याला पहिलं मटण भाकरी खाल्ली आपली फेवरेट आहे. आणि नंतर घरी गेलो, फ्रेश झालो. काही व्लॉग्स एडिट केले, तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट जी आहे ती आपल्या नेपाळ बाईक राईडची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आणि आपला हा शेवटचा पार्ट होता नेपाळ बाईक राईडचा. आणि याच्यानंतर कदाचित नेपाळ बाईक राईडबद्दल काही माहिती येतील, जसं की बनसार कसं बनतं किंवा बजेट किती लागलं की तुम्हाला जायचं कसं वगैरे, किंवा केदारनाथबद्दल पण एक व्हिडिओ येईल. असे 2 व्हिडिओ येतील किंवा 3 येतील. ते तुम्ही बघाल, अशाने बघाच, कारण की तुम्हाला कळेल की त्यामध्ये कसं बजेट प्लॅन करायचं, की कसं तुम्हाला रूट करता येईल, किंवा काय डॉक्युमेंट लागतात, किंवा काय प्रॉब्लेम येतात, काय प्रॉब्लेम येत नाही, सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जर्नी तुम्हाला आवडली असेल. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं, फक्त काहींचं पूर्ण होतं, काहींचं होत नाही, काहींचं लवकर होतं, काहींचं उशिरा होतं, काहींचं होत नाही. तर जे स्वप्नाळू आहेत त्यांनाच हे गोष्ट समजू, जे बायकर आहेत ते हे गोष्टी समजू शकतात की खूप मेहनत लागते ही गोष्ट करायला. हे सोपं नाही. जे मी केलं आहे, मला असं वाटतं की काही लोकांना त्यातलं 10% पण करता येत नाही. तर मला बऱ्यापैकी करता आलं. खूप काही गोष्टी करायच्या होत्या पण नाही करता आल्या, पण जे पण मी केलं त्यात मी खूप खुश आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि बस जास्त बडबड करणार नाही, जे तुम्ही आहे ते व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रीमध्ये. चला मग पुन्हा भेटू अशाच काही धडाकेबाज व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत कुठतरी. चला. हा प्रवास फक्त माझा नाही, प्रत्येक त्या माणसाचा आहे ज्याचं स्वप्न वेळेमागे थांबून आहे. वेळ गेली तरी स्वप्न जुनी होत नाहीत. स्वप्न थांबवायची नाहीत, थांबवली तर ती आपल्याला थांबवतात.